नमस्कार मंडळी. तर आज मी छान स्वादिष्ट आणि कुरकुरीत अशी खारी पॅटीसची रेसिपी बनवणार आहे. चला तर मग बनवूया खारी पॅटीसची छान अशी रेसिपी. तर पहा, खारी पॅटीस बनवण्यासाठी सर्वात आधी 4-5 बटाटे घेऊन ते कुकरला उकडण्यासाठी लावले. नंतर मग एका वाटीमध्ये छान मैदा वगैरे घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, ओवा आणि तेल टाकून छान पीठ मळून घेतलं. तर पीठ पहा, आपल्याला जास्त घट्ट आणि जास्त पातळही मळायचं नाही. जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने छान मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि नंतर 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. नंतर आपण खारी पॅटीसचा मसाला बनवून घेऊ. तर पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 मिरच्या, थोडंसं लसूण आणि थोडंसं अद्रक टाकून छान मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर थोडासा एक कांदा वगैरे चिरून घेतला. कांदा जास्त वगैरे टाकायचा नाही. तर पहा, एक कांदा वगैरे चिरून घेतला. तोपर्यंत आपले बटाटेही छान उकडून वगैरे झाले. तर पहा, बटाटे छान सोलून वगैरे घेतले. नंतर मग आपण खारी पॅटीसचा मसाला बनवणार आहोत. तर पहा, कढईमध्ये छान कढीपत्ता, जिरी वगैरे टाकली आणि नंतर त्याच्यावरतून थोडासा कांदा वगैरे टाकला. तर कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरतून त्याच्यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेलं मिरची आणि आलं टाकून घेतलं. नंतर ते 2-3 मिनटं छान परतून वगैरे घेतलं. वरतून थोडंसं मीठ आणि हळद वगैरे टाकून घेतले. तर पहा, हा मसाला 1-2 मिनटं छान परतून वगैरे घेतला आणि नंतर त्याच्यावरतून बटाटा वगैरे टाकून घेतला. बटाटा वरतून टाकला की छान उलटण्याच्या साहाय्याने त्याला छान बारीक वगैरे केला आणि नंतर मग त्याच्यावरतून कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. तर पहा, या मसाल्यामध्ये माझ्याकडे कॉर्न होते, तर छान मक्याचे दाणे वगैरे निसून त्याला उकडून नंतर मग बटाट्याच्या चटणीमध्ये टाकून दिले. तर पहा, छान कॉर्न कसे दिसत आहेत बटाट्याच्या चटणीमध्ये आणि खारी पॅटीसमध्ये खाताना तोंडात आले की छान त्याची चव वगैरे येते. नंतर मग एका वाटीत थोडंसं 1 चम्मच तूप वगैरे घेतला आणि वरतून थोडासा मैदा टाकून त्याला छान फेटून बॅटर वगैरे तयार केलं. कारण की हे बॅटर नंतर आपल्याला खारी पॅटीस बनवताना आपण ज्या पुऱ्या वगैरे लाटणार आहोत त्याच्यावरतून लागणार आहे. तर पहा, मैदा आपला छान भिजून झालेला आहे. तर मैद्याच्या 4 एकसारख्या आकाराचे गोळे वगैरे बनवून घेतले आणि नंतर त्याचे आपण ज्या साईजची चपाती बनवतो त्या चपातीच्या साईजचे हे मैद्याचे चपाती वगैरे लाटून घेतले. तर अशा 4 चपात्या वगैरे एकसारख्या लाटून वगैरे घेतल्या. सर्व चपात्या लाटल्यानंतर त्यांना प्रत्येक चपातीच्या मध्ये छान पद्धतीने बॅटर लावलं आणि वरतून मग आपलं कोरडं मैदा वगैरे टाकला आणि चारही बाजूने त्याला फोल्ड वगैरे करून पुन्हा एकदा आपल्याला याची मोठी चपाती बनवायची आहे. तर पहा, पूर्ण सगळ्या साईडने आपल्याला सारख्या पद्धतीनेच लाटायचं आहे. एखाद्या बाजूने जाड राहिले की आपलं पॅटीस वगैरे फुगत नाही आणि तिथे कडक होतं. तर पहा, याची छान मोठी चपाती वगैरे बनवून घेतली आणि त्याचे 4 भाग वगैरे करून घेतले. तर आता आपण जे 4 भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जो पॅटीसचा मसाला बनवलेला आहे तो छान पद्धतीने भरून घेणार आहेत आणि त्याचे मसाला भरल्यानंतर त्याचे जे कोणे आहेत ते व्यवस्थित दाबून वगैरे घेणार आहे. कारण की तेलात सोडल्यानंतर मग ते उकलतात आणि मसाला बाहेर पडतो. तर त्याचे सगळे कोणे व्यवस्थित दाबून वगैरे घेतले आणि गॅसवरती तेल तापण्यासाठी ठेवलं. तर पहा, तेल जास्त कडक होऊन द्यायचं नाही. तेल जास्त कडक झालं की पॅटीस वरतून जळतात आणि आतमध्ये ते कच्चेच राहतात. तर पहा, मंद गॅसवरतीच मी पॅटीस तळण्यासाठी ठेवले. तर पहा, पॅटीस तळायला ठेवले तर तुम्ही पाहू शकता की त्याला कसे खारीवाणी लेअर सुटलेले आहेत ते आणि वासही खूप छान येतोय. तर पहा, तयार आहेत आपले खास खारी पॅटीस. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या पद्धतीने एकदा घरच्या घरी छान खारी पॅटीसची रेसिपी बनवून पहा. तुम्हाला नक्की खारी पॅटीसची ही रेसिपी आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.